भिडेवाडा असं म्हटलं की केवळ पुण्यामध्येच नाही, महाराष्ट्रात, देशभर, जगभर सगळीकडे भिडेवाड्याची ओळख आहे. पण प्रत्यक्षात आपण जेव्हा भिडेवाड्याकडे जायचो तेव्हा मात्र भिडेवाडा बघितला की असं वाटायचं की अरे एवढा जर्जर अशा अवस्थेमधला भिडेवाडा, ज्या भिडेवाड्याने एकेकाळी इतिहास घडवला किंवा आजही जे काही घडलं सगळं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, त्यामध्ये भिडेवाड्याचा वाटा किती मोठा आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण भिडेवाड्याची अवस्था अशी का? भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, भिडेवाडा खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्तरावर पोहोचला पाहिजे अशी अपेक्षा सगळ्यांची होती आणि तसं घडत नव्हतं. याचं दुःख प्रत्येकाला होतं. अनेक संघटनांनी आंदोलन केलं, चळवळी केल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या, पण तरी सुद्धा हे काही घडत नव्हतं. आणि अखेर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काल आला, ती बातमी आली आणि भिडेवाडा ह्याचं राष्ट्रीय स्मारक होणार हे स्पष्ट झालेलं आहे. खरं म्हणजे जेव्हा मुलींची पहिली शाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये सुरू केली तेव्हा त्यांना किती त्रास झाला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. सावित्रीबाईंना दगडगोट्याचा, शेणगोळ्यांचा मुकाबला करावा लागला. मी नेहमी सांगत असतो की ज्या सावित्रीबाई फुल्यांना पुण्यामध्ये शेणगोळ्यांचा, दगडगोट्यांचा मुकाबला करावा लागला, त्याच पुणे विद्यापीठाला अखेर सावित्रीबाईंचं नाव द्यावं लागलं. दॅट इज पोएटिक जस्टिस. हा काव्यात्मक न्याय आहे. पण पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुल्यांचं नाव द्यावं लागणं हा वेगळा मुद्दा आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या ठिकाणी ही पहिली शाळा सुरू झाली मुलींची, तो भिडेवाडा मात्र अद्यापही अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे. याचं मला दुःख व्हायचं. म्हणजे मी स्वतः तिथे अनेक वेळा जायचो आणि असं वाटायचं की अरे इतका महत्वाचा परिसर हा, इथे अशा अवस्था. तुम्हाला माहित आहे की हा परिसर अत्यंत प्राईम लोकेशनला आहे. दगडूशेठ मंदिर आहे, बाकी सगळी बुधवार पेठ आणि सगळा तो पेठेतला एरिया आहे. गणेशोत्सवामध्ये प्रचंड गर्दी, गोंगाट असणारा असा तो सगळा परिसर आहे. बाकी सगळ्या गोष्टी जिथे होतात तिथे भिडेवाड्याकडे मात्र प्रत्येकाचं दुर्लक्ष आहे, कोणीच बघत नाही असा प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि केवळ निकाल दिला नाही, ज्या प्रकारे त्यांनी सुनावलं की गेली 13 वर्ष हे घडलं नाही, गेली 13 वर्ष हे प्रकरण रेंगाळलं, तुम्ही इतकी वर्ष काय करत होता. याचिका करताना त्यांनी उलट पक्ष सुनावलं की तुम्हाला पश्चाताप झाला पाहिजे, तुम्हाला दुःख झालं पाहिजे, खंत वाटली पाहिजे. अशा प्रकारचा हा निकाल आला आणि तो निकाल आल्यानंतर असं वाटलं की जे आपल्याला हवं. शेवटी असं असतं की लेगसी मोठी असते, वारसा मोठा असतो, इतिहास मोठा असतो, पण शेवटी तो इतिहास हा नव्या पिढीपर्यंत पोहोचणं पण आवश्यक असते. आणि असं वाटतं की हा निकाल केवळ प्रतिकात्मक नाही, हा निकाल केवळ सिंबॉलिक नाही, हा अनेक अर्थाने अत्यंत महत्वाचा असा हा निकाल आहे. आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, मला जेव्हा हे कळालं की हा निकाल लागला, सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाजू मांडणं एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की मुळामध्ये न्यायालयांमध्ये अशा प्रकारची बाजू मांडणं आणि न्यायव्यवस्थेने असा निर्णय देणं ही एवढी सोपी गोष्ट नसते. त्यासाठी खूप तयारी करावी लागते, अनेक गोष्टी असतात. कारण ज्या याचिकाकर्त्यांनी विरोध केला होता किंवा त्यांनी ज्या प्रकारची मांडणी केली होती त्यांचं पण काही एक आर्ग्युमेंट असतं, ते सगळं खोडून काढणं. आणि प्रत्यक्षामध्ये भिडेवाडा इथेच मुलींची पहिली शाळा सुरू झालेली होती, इथेच हा सगळा वारसा आहे, हे अत्यंत ऐतिहासिक स्थळ आहे, इथेच राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे, अशा प्रकारची सगळी मांडणी करणं. तुम्हाला हे माहिती आहे की ज्या अर्थी मी म्हणतोय की हे प्राईम लोकेशन आहे. प्राईम लोकेशनची जागा याला अनेक अर्थाने हितसंबंध पण असतात. प्राईम लोकेशनच्या जागेकडे लोक काय काय प्रकारे बघत असतात हे पण आपल्याला माहिती आहे. अशा वेळी ही जागा ही अतिशय महत्वाची जागा आहे आणि या जागी राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी काय काय केलं पाहिजे, यासाठी ज्या प्रकारचं आर्ग्युमेंट्स करणं आवश्यक असतं हे सगळं करणं पण महत्वाचं होतं. हे सगळं केलं जाईल का, सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा टिकेल का, हा पण सगळ्यात महत्वाचा भाग होता. हा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर माझ्या लेखी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर हा निकाल खेचून आणण्यामध्ये, हा निकाल याच प्रकारे लागावा या अनुषंगाने आर्ग्युमेंट्स करण्यामध्ये ज्या प्रामुख्याने 4 व्यक्तींचा सहभाग होता त्या 4ही सावित्रीच्या लेखी आहेत. त्यातल्या आज ऍडव्होकेट माधवी दिवाण आपल्यासोबत नाहीयेत, कारण त्या दिल्लीमध्ये असतात, त्या ऍडिशनल सॉलिसिटर आहेत, त्यामुळे त्या आपल्यात नाहीयेत, आपल्यासोबत आत्ता नाहीयेत. पण या 3 महिला ज्या दिसतात की ज्यांच्यामुळे हा निकाल आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की जेव्हा निकाल लागला लगेच दुसऱ्या दिवशी या सगळ्या सावित्रीच्या लेकींनी आपल्या कार्यालयामध्ये आलं पाहिजे. ऍडव्होकेट निशा चव्हाण आहेत. ऍडव्होकेट निशा चव्हाण या पुणे महानगरपालिकेच्या विधी अधिकारी आहेत आणि त्यांची एकूण सगळी पार्श्वभूमी जर बघितली तर त्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरी परंपरेतल्या आहेत. तो सगळा वारसा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे हा निकाल लागणं याच्यामध्ये त्यांना व्यक्तिगत सुद्धा त्या अर्थानं सुद्धा ते फार महत्वाचं वाटत होतं. महानगरपालिकेची भूमिका तर होतीच, म्हणजे विक्रम कुमार आमचे महापालिका आयुक्त माझे फार जवळचे मित्र आहेत, त्यांनाही मी आज सकाळी अभिनंदनाचा फोन केला. त्यांना मी अशी विनंती केली की तुम्ही पण या. ते म्हणले आज मला शक्य नाहीये पण परवा दिवशी ते येणार आहेत आपल्या कार्यालयामध्ये. तर विक्रम कुमार महापालिका आयुक्त त्यांनी पण यासाठी काम केलं
आणि त्या सगळ्या ज्या टीमनं काम केलं त्यामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ॲडव्होकेट निशा चव्हाण त्यांनी खूप चांगलं काम केलं, त्यामुळे त्यांचं मी अतिशय महत्व पहिल्यांदा अभिनंदन करतो. लोकमतच्या वतीनं, अवघ्या पुणेकरांच्या वतीनं, फुले शाहू आंबेडकरी परिवाराच्या वतीनं हा मुद्दा जो आहे हा केवळ कुठल्या एका व्यक्तीचा नाहीये, हा मुद्दा केवळ एका शहराचा नाहीये, हा मुद्दा एका आयडिओलॉजीचा आहे, हा मुद्दा एका आदर्शवादाचा आहे. ज्या प्रकारचा सगळा इतिहास आहे तो इतिहास या प्रकारचा राष्ट्रीय स्मारक होणं यासाठी जो संघर्ष ॲडव्होकेट चव्हाण यांनी केला आहे त्यांचं फार मनापासून अभिनंदन. प्रतिभा आमच्यासोबत आहेत, प्रतिभानं खूप छान लढा दिलेला आहे यासाठी, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. त्या महानगरपालिकेच्या उपायुक्त आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं, यापूर्वी पण तिसा गणपतीच्या वेळी त्या आपल्यासोबत आलेल्या होत्या, त्यामुळे त्या आपल्यासोबत आहेत. श्वेता आपल्यासोबत आहेत. श्वेता या भूसंपादन अधिकारी आहेत, त्यामुळे महानगरपालिकेची भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांचं जे काम आहे तेही काम तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून निशा, प्रतिभा आणि श्वेता या तीनही सावित्रीच्या लेकींचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो लोकमतच्या वतीने, लोकमत परिवाराच्या वतीने, की त्यांनी हा लढा या प्रकारे दिला. आणि मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे केवळ ह्या तिघी सिंबॉलिक पद्धतीने लढत होत्या असं नाही, खरोखर त्याच होत्या. त्यांनी सगळी तयारी केली आणि अगदी कमी वेळ त्यांच्या हातामध्ये होता. खरं म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जेव्हा हा मुद्दा पुढे आला, उच्च न्यायालयामध्ये निकाल मनासारखा लागला आणि लगेच सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील झालं. सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील झाल्यानंतर वेळ अगदीच कमी होता. एवढ्या कमी वेळामध्ये एवढी सगळी तयारी आणि त्या तयारीनिशी पूर्णपणे हे करणं ही अतिशय अवघड गोष्ट असते, कठीण गोष्ट असते. पण ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं तिघींचंही मी अतिशय मनापासून कौतुक करतो. आणि आज या कार्यक्रमासाठी ज्यांना मी विनंती केली की आपण आलं पाहिजे आणि जे लगेच त्या छोट्याशा विनंतीला मान देऊन लगेच पटकन आले, डॉक्टर बाबा आढाव. डॉक्टर बाबा आढाव, खरं म्हणजे मी नेहमी असं म्हणत असतो की काही माणसं अशी असतात की जी एखाद्या मूल्यासाठी, तत्वासाठी अवघं आयुष्य पणाला लावतात. बाबा आढाव 93व्या वर्षी सुद्धा असे दिसतात. याचं कारण ते कुठल्याही पार्लरमध्ये जात नाहीत, ते कुठल्याही ब्युटी टिप्स घेत नाहीत, ते बाकी कुठल्याही आपण तरुण कसे राहावे वगैरे असलं काही करत नाही, कुठल्याही लाफ्टर क्लबला जाऊन उगाच हसत नाहीत, काही करत नाहीत. तरीही बाबा आढाव 93व्या वर्षी जे काही आज असे दिसतात, असे असतात आणि आजही आपल्यासोबत आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल, जेव्हा तुमच्या आयुष्याला कॉज असतं, जेव्हा तुमच्या आयुष्याला प्रयोजन मिळतं, तेव्हा तुम्ही आपोआपच तरुण असता. तेव्हा तुम्हाला काही वेगळं करण्याची आवश्यकता असत नाही. मग तुम्ही डाएट काय करता, तुम्ही काय खाता, काय पिता, याच्या पलीकडे सुद्धा तुमच्या आयुष्याला एक प्रयोजन असलं पाहिजे. डॉक्टर बाबा आढावांना मी गेली 30 वर्ष ओळखतो. 30 वर्षांपासून बाबा आढाव तसेच आहे. मला असं वाटतं की बाबा आढावांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या याच्यामध्ये खूप छान संघर्ष केला, लढा दिला आणि जे लढवय्ये आहेत त्या प्रत्येक लढवय्यांना त्यांनी आवाज दिला, बळ दिलं. त्यामुळे आज जे काही घडलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर बाबा आढावांचा वाटा खूप मोठा तर आहेच, पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ज्या फुले शाहू आंबेडकरी परंपरेचा आपण उल्लेख करतो, ज्या सावित्रीबाईंचा आपण उल्लेख करतो, ज्या महात्मा फुल्यांचा आपण उल्लेख करतो, ती परंपरा पुढे घेऊन जाणार आहे. आज पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे सत्यशोधक आहेत त्यामध्ये जे मोजके लोक आहेत त्यामध्ये बाबांचा वाटा, बाबांचा आवाज किंवा बाबांचं नाव हे सगळ्यात महत्वाचं आहे. किंवा मला असं वाटतं की असं म्हणता कामा नये, पण बाबा इज अ लास्ट मुघल. म्हणजे लास्ट मुघल असं म्हणणंही खरं म्हणजे फार आशादायक आहे असं नाही, पण असं म्हणावं अशी अवस्था आहे. कारण बाबांशिवाय दुसरं नावच आम्हाला दिसत नाही. अशा वेळी बाबा आढावांनी इथे येणं हे मला फार महत्वाचं वाटतं. बाबा आढाव आले. एक मुद्दा मी एक साधा प्रसंग सांगतो. मध्यंतरी मी आणि बाबा एका कार्यक्रमामध्ये एकत्र होतो आणि तेव्हा जीवन गौरव पुरस्कार बाबांनी मला एकत्रच दिला गेला. तर मी असं म्हटलं की बाबांच्या सोबत हा दिला जाणं हाच खरं म्हणजे फार मोठा सन्मान आहे, हाच खरा गौरव आहे. पण त्या कार्यक्रमामध्ये पुणेरी पगडी प्रत्येकाला घातली गेली, तर बाबांनी ती नाकारली आणि जाहीरपणे सांगितलं, जाहीरपणे कार्यक्रमात सांगितलं, त्या ज्या आयोजकांनी तसं सगळं दिलं होतं कार्यक्रम, त्या कार्यक्रमात सांगितलं की हे सनातनी ओझं कधी तुम्ही दूर करणार आहात. या सनातनी ओझ्यापासून जरा दूर व्हा. तुमच्या डोक्यावर हे काही सनातनी ओझं आहे, त्यामुळे ही सगळी अडचण झालेली आहे. हे ओझं दूर केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आपल्या पगड्या वेगळ्या आहेत, आपल्याला अशा प्रकारची पगडी चालणार नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारची ठोस भूमिका, आणि बाबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांची भूमिका ठोस असते, विद्रोही असते, तरीही मांडणी अत्यंत सम्यक सकारात्मक असते. सकारात्मक पद्धतीने सुद्धा विद्रोह करता येतो. अशा प्रकारची मांडणी करणारे आमचे बाबा आढाव आहेत, ते आपल्यासोबत आहेत. त्यामुळे अशी सगळी मंडळी आहेत. आज आमची अभिनेत्री रेखा ठाकूर आज अनायासे आलेली आहे. ती माझ्याकडे वेगळ्या कार्यक्रमासाठी आलेली होती, वेगळ्या बैठकीसाठी आलेली होती. तर मी म्हटलं की आज सगळ्या छान सावित्रीच्या लेखी आलेल्या आहेत, त्यामुळे रेखा पण आज आपल्यासोबत आहे. रेखाचं पण मी कौतुक करतो, स्वागत करतो. वकील असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक पुरुषांच्या प्रतिमा तयार येतात. भूसंपादन अधिकारी वगैरे असं म्हटलं म्हणजे मुळात जमीन हा पुरुषांचाच मुद्दा आहे असं वाटतं. बाई ही जमीन असते, पण भूसंपादन करणारा पुरुष असतो.
त्यामुळे अशा वेळी भूसंपादन अधिकारी जेव्हा स्त्री आहे असं मी वाचलं तर मला फार भारी वाटलं की म्हटलं एक वेळ वकील साधारणपणे महिला फार तर आपण समजू शकतो, उपायुक्त महिला फार तर समजू शकतो, पण भूसंपादन करणारी सुद्धा महिलाच आहे हे वाचताना मला फार छान वाटलं. त्यामुळे तीनही महिला असणं हे फार छान आहे. त्यामुळे मी आता या तिघी ज्या आहे सावित्रीच्या लेखी त्यांनी बोलणं जास्त महत्वाचं असं मला वाटतं. तर मी सुरुवात अशी करतो, आपण कार्यक्रमाचं स्वरूप जरा ठरवूया. सुरुवातीला श्वेता साधारणपणे काय घडलं ते सांगतील, त्यानंतर तुम्ही सांगाल प्रतिभा काय काय सगळं झालं, आणि मग शेवटी ऍडव्होकेट निशा एकूण सगळा हा सगळा किती कठीण होता सगळा प्रसंग किंवा हे सगळं फेस करणं किती अवघड होतं, तेव्हा तुम्ही काय प्रकारचं काम केलं, काय प्रकारची तयारी केली, काय प्रकारे प्रश्न तुम्हाला उपस्थित झाले ते तुम्ही कसे सोडवले, कशी मांडणी केली, हे सगळं तुम्ही सांगाल. आणि मग समारोप अर्थातच बाबा आपली सगळी मांडणी करतील असं आपण ठरवूया. प्लीज. नमस्ते. 2006 साली ठराव झाला होता की भिडेवाडा हे आता राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे आणि तिथे सावित्रीबाई फुलेंच्या स्मरणार्थ काहीतरी चांगली गोष्ट झाली पाहिजे ज्याचं इन्स्पिरेशन बाकीच्या मुलींना मिळावं आणि त्या प्रकारे त्यांनी काम करावं. 2008 साली महापालिका आयुक्तांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या वाड्याच्या भूसंपादनाबाबत प्रस्ताव सादर केला आणि तो प्रस्ताव आमच्याकडे वर्ग झाला भूसंपादन अधिकारी क्रमांक 15 या कार्यालयाकडे 2008 साली. 2010 साली तिथल्या भाडेकरूंनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि तेव्हापासून आत्ता 2023 पर्यंत तो न्यायालयीन लढा चालू होता आणि स्टे होता. त्याच्यामध्ये आम्ही पुढे काहीच करू शकत नव्हतो, अवॉर्ड डिक्लेअर करू शकत नव्हतो आणि पुढचा ताबा घेऊन महापालिकेला हँडओव्हर करू शकत नव्हतो. पण जेव्हा आता 16 तारखेला निर्णय झाला हायकोर्टाचा, 16 तारखेला लागला आणि 4 दिवसात 20 तारखेला आम्ही माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे अवॉर्ड तयार करून मान्यतेस्तव सादर केला. त्याच्यासाठी माझ्या ऑफिसमधल्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. लिटरली 4 दिवसात निवाडा तयार करणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. सगळी लिगल प्रोसिजर कंप्लीट करून अवॉर्ड करायचा. तो ड्राफ्ट सरांच्या मान्यतेला ठेवला, कलेक्टर सरांच्या. त्यांनी लगेच सोमवारी सगळं बघितलं, डिस्कस केलं, लगेच मान्यता दिली आणि त्याच दिवशी आम्ही तो अवॉर्ड डिक्लेअर केला 23 तारखेला सोमवारी. आणि ताब्याच्या नोटिसेस पण दिल्या. आज ताबा असला असता त्याचा, पण लगेच आम्ही तयारी केली, सगळं ब्रीफिंग दिलं. तिकडे शासनाच्या वतीने समीर धर्माधिकार सर होते, त्यांना ब्रीफिंग केलं. त्यांनी खूप चांगली शासनाची बाजू मांडली आणि 1 महिन्याच्या नोटिसावर त्यांना तो प्रिमायसेस रिकामा करायचा आहे आणि त्यानंतर मग आम्ही ताब्याची पुढील कार्यवाही करून ती जागा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणार आहोत. ह्याच्यामध्ये खरंच कलेक्टर सरांचं पण आभार, कमिशनर सरांचा पण खूप खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि सगळ्यांच्या मदतीने ही कार्यवाही आम्हाला करता आली. आणि सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकासाठी आमचं एक छोटंसं योगदान आहे आणि त्याचं खूप समाधान आहे आम्हाला. थँक्यू. प्रतिभा. नमस्कार, मी प्रतिभा पाटील, उपायुक्त पुणे मनपा. साधारण 2 वर्षापूर्वी 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यात मी पुणे महापालिकेत उपायुक्त पदाचा चार्ज घेतला होता आणि लगेचच डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नेहमीप्रमाणे जसं दर 6 महिन्यांनी भिडेवाड्याचा प्रश्न तारांकित किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चर्चेला यायचा, तशा पद्धतीने तो आला आणि तिथून माझा भिडेवाडा आणि ह्या विषयाशी माझी ओळख झाली. अधिवेशनाच्या ह्याला ब्रीफिंगला त्यावेळेला श्वेता मॅडमच्या जागी कुलकर्णी म्हणून एक दुसऱ्या SLO होत्या, तर त्या मी आणि आमच्या ज्या भवन विभागाच्या मॅडम आहेत हर्षदा शिंदे, आम्ही आणि चव्हाण मॅडम येणार होत्या पण त्यांना त्या दिवशी दुसरं काहीतरी इमर्जन्सी होते. आम्ही ब्रीफिंगसाठी त्याला गेलेलो होतो विधान भवनात आणि आम्हाला तिथे आमचे जे नगर सचिव आपलं नगर विकास विभागाचे जे उपसचिव आहेत मॅडम, त्यांनी तिथे पण कोइन्सिडेंट बघा की आमच्या उपसचिव पण मॅडम आहेत प्रियंका छापाला. तर आम्ही असे सगळ्या लेडीज तिथे बसलेलो होतो, दिवसभर थांबलेलो होतो, विषय चर्चेला आलाच नाही. आम्ही नेहमीप्रमाणे जी रुटीन टिप्पणी स्थिती देऊन आम्ही रात्री उशिरा 9-10 वाजता माघारी फिरलो. तर तिथे आमच्या चर्चेला असाच विषय झाला की बहुतेक ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या महिलांची निवड झालेली आहे, कारण
तो प्रश्न 2010 पासून साधारण म्हणजे दर 6 महिन्यांनी फक्त चर्चेला येत होता. त्याच्यावर पुढे काही होत नव्हतं असं एकंदरीत मला उपलब्ध रेकॉर्डवरून मला जाणवतं. आणि मग त्याच्यानंतर हा जो विषय आहे तो आम्ही त्यावेळेला बिनवडे सर आम्हाला मार्गदर्शन करत होते की हा विषय जो आहे आम्ही त्या सगळ्या ऑर्डर्स बघितल्या की विषय काय आहे, कशासाठी थांबलेला आहे, हा सगळा अभ्यास केल्यानंतर आम्हाला एक लक्षात आलं की जे स्टे म्हणून आपण म्हणतो आहोत तर ती स्टे ऑर्डरला आपण काहीतरी करून आपण ते कोर्टामध्ये मूव्ह केलं पाहिजे आणि हा प्रश्न पुढे कसा जाईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा पहिल्यांदा आम्ही म्हणजे मीनव्हाईल बऱ्यापैकी पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालय पुणे कॉर्पोरेशन ह्यांच्यामध्ये झालेला होता, पण तो जस्ट रुटीन टाईपमध्ये तो झालेला होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला सिरियसली आम्ही तो खूप मागे लागलो. त्याच्या ॲडव्होकेट कुलकर्णी त्यावेळेला उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडत होते तर त्यांच्या मागे लागलो. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊन त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट लीडर जे आहेत त्यांना पण आम्ही हे केलं. आणि ह्या एकदा ती प्रक्रिया सुरू झाली आणि साधारण मागच्या वर्षी साधारण डिसेंबर 22 पासून ते गोष्ट थोडीशी स्पीडअप झाली आणि साधारण दर महिन्याला त्याच्या तारखा पडू लागल्या आणि आम्ही त्या तारखांना हजर राहू लागलो. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, वकिलांसोबतचं डिस्कशन, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही इतकं इन्व्हॉल्व्ह झाला. आम्हाला आतून कुठेतरी हे माहिती होतं की हा जो विषय आहे हा एकदा कोर्टापुढे आला आणि कोर्टाने एकदा हा विषय समजून घेतला तर हा विषय नक्की कॉर्पोरेशनच्या बाजूने मार्गी लागेल, हा कुठेतरी कॉन्फिडन्स होता आम्हाला. आणि मग साधारण जानेवारी महिन्यापासून ह्याची प्रक्रिया सुरू झाली. रुटीनमध्ये एक 15 दिवसांनी 8 दिवसांनी तारखा पडू लागल्या आणि खूप स्पीड आला ह्या सगळ्या विषयाला. आणि मीनव्हाईल निगोशिएशनचे प्रयत्न झाले, त्यामध्ये पण आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो बऱ्यापैकी. आम्ही सर्व बाजूने हा प्रश्न म्हणजे जर कोर्टा थ्रू निकाल लागत असेल तर त्या बाजूने किंवा मग वैयक्तिक निगोशिएशन करून मल्टिपल मीटिंग्स तिथले ते जे रहिवासी आहेत, भाडेकरू आहेत, मालक आहेत ह्यांच्यासोबत करण्याचा कॉर्पोरेशनने प्रयत्न केला. मी त्या विभागाची प्रशासकीय हेड या नात्याने प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट होती. आणि तिथले सगळे भाडेकरू त्यांना ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांना कन्सोल करणे, त्यांना कन्व्हिन्स करणे की तुम्ही आम्हाला ॲटलिस्ट आम्हाला करू देत, तुमचं जे काही ड्यू प्रोसिजर राहील ती चालू राहील. ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये आम्ही होतो आणि कुठेतरी असं वाटत होतं की ह्याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना जाणीव आहे की एखादी कोर्ट केस ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याच्यामध्ये किती अनसर्टन्टी असते आणि ती अनसर्टन्टी असूनही आपण त्याच्यासाठी सतत त्या ट्रॅकवर राहणे, ते प्रयत्न करत राहणे, ही जी गोष्ट होती ही आमच्या रुटीन ओघामध्ये, कारण आम्हाला हा एक विषय होता आमच्या इतर कामाच्या भागामधला, तर तो त्या विषयाला लावून धरण्यासाठी आम्हाला तो टेम्पो सतत मेंटेन करावा लागला. आम्ही स्वतः ज्यावेळेला ॲक्च्युअल तारखा सुरू झाल्या कोर्टामध्ये त्यावेळेला चव्हाण मॅडम, आम्ही SLO जे आहेत ते आम्ही पर्सनली दिवसभर तिथे उपस्थित असायचो. कदाचित मार्च महिन्यातच हायकोर्टाचा निकाल लागला असता आणि ही प्रोसिजर अजून 2-3 महिने आधी कदाचित झाली असती, पण मीनव्हाईल मॅटर थोडं पार्टआउट झाल्यानंतर कोर्टाच्या सुट्ट्या आल्या आणि त्यावेळेला आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही जे प्रोव्हाइड केलंय म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही लिटरली जे वेगवेगळे रेफरन्सेस आहेत, म्हणजे प्रश्न असा होता की इथे शाळा होती की नाही, इथून पिटिशनर्सनी आर्ग्यू केलेलं होतं की मूळ मुद्दाच हा आहे की इथे शाळा होती, ह्याचा कुठलाही पुरावा कॉर्पोरेशनकडे नाही. तर आम्ही लिटरली म्हणजे लिटररी सगळं जे वर्क आहे ते सगळं धुंडाळलं, त्याच्यातले रेफरन्सेस शोधले, ते प्रोव्हाइड केले. आम्ही एजींना ह्या सगळ्या गोष्टी बुक्स आणि सगळं प्रोव्हाइड केलं की इथे दाखला आहे, तिथे दाखला आहे. एवढी लोक, एवढा अभ्यास तर म्हणजे हे असू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आणि फायनली ज्या वेळेला हायकोर्टामध्ये पण हिअरिंग झालं त्यावेळेला पण कोर्टाने ह्या सगळ्या बाजू एका बाजूला आहेत आणि लॉ पॉईंट जेव्हा विचार करतो की कॉर्पोरेशन एक नोबल कॉज आहे, एक पब्लिक पर्पज आहे, त्या टायटलखाली ज्या वेळेला एखादी जागा ॲक्वायर करत आहे आणि तुम्हाला ड्यू कॉम्पेन्सेशन कॉर्पोरेशन देऊ करत आहे, अशा वेळेला तुम्ही ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही. हा स्टँड ज्या वेळेला कोर्टाने घेतला त्यावेळेला आम्हाला पण खूप कॉन्फिडन्स आला की हे आपण नक्की जिंकू आणि होपफुली प्रोसेसमध्ये ते आपल्या बाजूने आलं. इवन सुप्रीम कोर्टाचा जो आमचा कालचा अनुभव होता तोही खूप मेमोरेबल होता की सुप्रीम कोर्टाने
आपले जे इंटेन्शन्स आहेत म्हणजे रस्ते गटारी बांधणे ही आपली ड्युटी आहेच, पण ज्या कॉजसाठी आपण हे पब्लिक पर्पज मेमोरियल हे प्रकार जे आपण उभारतो त्याचे जे आपलं नोबल कॉज आहे ते पण रेकग्नाइज केलं, हायकोर्टाने रेकग्नाइज केलं, सुप्रीम कोर्टाने रेकग्नाइज केलं आणि त्याच पॉइंटवरती आपल्याला सुप्रीम कोर्टाने आपली बाजू ऐकून घेतली, समजून घेतली आणि पिटिशनर्सना सक्त शब्दामध्ये खूप सुंदर होतं ते कालचं जे पण हिअरिंग होतं की आम्हाला पण त्याचा म्हणजे खूप एक अनुभव म्हणून पण आणि खूप छान फिलिंग होती की त्यांचं पहिलं वाक्य त्यांनी बोलल्यानंतर जजनी मला आतून असं खूप छान वाटलं की आपण इतके दिवस झाला गेले 1.5-2 वर्ष जे आपण प्रयत्न करत होतो ते आज फुलफिल होणार आहेत आणि हा नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. खरं तर मी पण म्हणजे भिडेवाड्यात जे शाळेत भिडेवाड्याविषयी जे शाळा शिकताना जे मी ऐकलं होतं त्याच्यानंतर मी माझं शिक्षण पुण्यातलं जरी असलं तरी आय एम सॉरी टू से की कधीही भिडेवाडा किंवा तिथे जाऊन व्हिजिट करणे, दगडूशेठला खूप वेळा गेलेली आहे पण हा विषय नव्हता माहिती मला. पण ज्यावेळेला मी उपायुक्त म्हणून चार्ज घेतला आणि भिडेवाड्याचा विषय बघितला तो वाडा बघितल्यानंतर मला खरंच सॉरी फील झालं की ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. मला आज खूप समाधान आहे की ज्या सावित्रीबाईंमुळे आज आम्ही इथे आहोत, आम्हाला आमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे की आम्ही इंडिपेंडेंटली स्टँड करू शकतो आणि एक सक्षम म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही आज ओळखले जातो. तर त्या सावित्रीबाईंची आठवण म्हणून आणि त्यांचं जे मेमोरियल होणार आहे त्याच्यासाठी आमचा पण सहभाग आहे. ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि लवकरच ते आपल्याला बघायला मिळेल. आणि तिथून पुढे मला माझ्या मुलींसाठी मला 2 मुली आहेत तर मला आवडेल त्या मुलींना तिथे नेऊन व्हिजिट करून दाखवणे की ह्यांच्यामुळे आपण आहोत. थँक्यू. वा वा, ब्रावो ब्रावो, फारच छान. मुद्दाम प्रतिभा. मी काही वर्षांपूर्वी नायजेरियातला माझा एक मित्र आहे, त्याचा प्रामुख्याने विषय भारतातल्या समाज प्रबोधन चळवळी याच्यावर तो PhD करतो आहे. तर तो पुण्यामध्ये आला आणि मग त्याला मी बरंच काही दाखवलं, आगा खान पॅलेस, त्यानंतर एरवडा कारागृह वगैरे सगळं बरंच काही दाखवलं. आणि तो मला म्हटला की ती पहिली मुलींची शाळा जी आहे ना ती मला बघायची. आणि त्याला मी घेऊन गेलो आणि त्याला धक्का बसला. तो म्हटलं इथे, तो म्हटला की जगभरातले लोक इथे येत आहेत आणि तुम्ही इथे काहीच करत नाही. तेव्हा लाज वाटली होती की अरे आपण पुण्यामध्ये आहोत आणि भिडेवाड्याची अवस्था ही आहे. मला असं वाटतं की आज तुम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखीने ज्या प्रकारे सिद्ध केलंय त्यामुळे आज या प्रकारचा आनंद जल्लोष आपण करू शकतो आहोत, ही खूप चांगली गोष्ट आहे. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे बहीण भावांच्या जोड्यांचा मगाशी उल्लेख करत होतो. प्रतिभा पाटील ही प्रतिभा जाधव नाही पाटील असते ना, प्रतिभा पाटील ही आता पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त उपायुक्त म्हणून काम करते. आणि प्रतिभाचे थोरले बंधू राजेश पाटील हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काही वर्षांपूर्वी आयुक्त होते. आणि तुम्हाला माहिती आहे की राजेशचं वैशिष्ट्य असं की राजेश हा खूप चांगला लेखक पण आहे. ताई मी कलेक्टर बहिणू याच्यासह त्याचे अनेक पुस्तकं आलेली आहेत. आता ताई मी कलेक्टर बहिणू हे आत्मचरित्र तर फार गाजलं, त्यामुळे ही बहीण भावांची जोडी मुद्दाम या निमित्ताने मी सांगतो. तशीच आणखी एक बहीण भावांची जोडी आहे. डॉक्टर संजय दाभाडे नावाचे अतिशय वेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते, कम्युनिस्ट कॉम्रेड आणि पुरोगामी सत्यशोधक. त्यांची बहीण शारदा वाडेकर ही पण पुरोगामी सत्यशोधक बाबांसोबत त्या काम करतात. आणि निशा अशी हे सगळ्या बहीण भावांची जोडी, हे पण मुद्दाम या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करतो. ॲडव्होकेट निशा चव्हाण यांना मुद्दाम खरं म्हणजे काल ह्या सगळ्या जणी मला वाटतं दिल्लीमध्ये होतात. दिल्लीमध्ये प्रत्यक्ष तो निकाल लागताना ऐकणं, मगाशी जो उल्लेख केला प्रतिभानं की तो निकाल सुरू असताना, ते निकालपत्राचं वाचन सुरू असताना न्यायमूर्ती जे मांडतायत ते प्रत्येक घटना प्रत्येक गोष्ट की तुम्ही इतके वर्ष काय केलं असं जाब विचारताना वगैरे हे सगळं ऐकणं आणि आपण इतकी वर्ष जी काही मेहनत केली, इतके महिने जी काही मेहनत केली त्या मेहनतीला या प्रकारचं फळ येताना बघणं ही फार छान गोष्ट आहे. तुम्ही मला मुद्दाम सांगा, कारण तुम्ही शेवटी लिगल सगळ्या संदर्भामध्ये हा लढा नीटपणे सांगू शकता. ॲडव्होकेट निशा व्यवस्थितपणे बोलतील, सांगते. क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करताना आज जो एक आनंद होत आहे त्याच्या मागे घटनाक्रम हा खूप छान घडलेला आहे. अनेक वेळा आपण जसं की सरांनी सांगितलं आंबेडकरी चळवळीमधून आमची संपूर्ण फॅमिली आहे. अनेक प्रकारच्या चर्चा होत असतात घरामध्ये. माझी आई स्वतः लेखिका आहे, तिने आज सकाळीच एक कविता लिहिली आहे सावित्रीबाई फुलेंवर. अशा म्हणजे जन्मापासूनच अशा फॅमिलीमध्ये असलेली
निशा ज्यावेळी जन्माला आली सर, त्यावेळी ऑलरेडी आम्ही 3 मुली घरामध्ये होतो आणि कदाचित मुलगा व्हावा अशी आशा असेल, पण ती निराशा झाली आणि ते त्या प्रकारे नाव कदाचित ठेवलं गेलं असावं. आणि असं झालं की घरामध्ये सर्वांनी शिक्षण घेतलं आणि वकिली व्यवसाय हा एक सामाजिक व्यवस्थेला न्याय देणारा एखादी सामाजिक घटना असेल, तिला जर खऱ्या पद्धतीने बघायचं असेल, त्या दृष्टिकोन असेल, तर तो न्याय विभाग जर तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत झालात, कायद्याविषयी तुम्हाला जर काही नॉलेज आलं, तर त्याच्या सामाजिक हितासाठी तुम्ही चांगले काम करू शकतात. ह्या भूमिकेतून लॉ केलं आणि जॉईन झाली 2010 मध्ये. त्याआधी हायकोर्टला प्रॅक्टिस केली आणि 10 मध्ये जेव्हा जॉईन झाली त्यावेळी पहिल्यांदा हा मुद्दा भिडेवाडा हा मुद्दा समोर आला. मीटिंग होती कलेक्टर ऑफिसमध्ये आणि त्यावेळी सांगण्यात आलं, आय वॉज ज्युनियर लिगल असिस्टंट, आणि मला सांगण्यात आलं ती फाईल बघा आणि काय कोर्ट केस आहे ती बघा. मग ते सर्वसाधारण ती फाईल काढली, अभ्यास केला, तर ही केस थांबते काय आहे याचा शोध काही लागत नव्हता. त्यानंतर माझ्या आधीचे जे काही आमचे विधी विभागाचे प्रमुख होते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे लढा दिला. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी वेळोवेळी त्याच्यामध्ये प्रयत्न केले की ही केस बोर्डवर यावी. कारण सामाजिक संघटना असोत किंवा राजकीय संघटना असोत, या सगळ्यांचीच इच्छा प्रबळ होती की इथे पहिली शाळा व्हायला पाहिजे, सावित्रीमाईंना कुठेतरी अभिवादन ह्या कामातून झालं पाहिजे. परंतु एक आपण म्हणतो गाडी अडकली कुठे होती. तर शोध तर खूप जण घेत होते, परंतु ज्यावेळी कोर्टात जायचं, एक आम्ही म्हणतो लिगलमध्ये की एव्हरी मॅटर हॅज इट्स ओन फेट, असं आम्ही लॉ फील्डमध्ये म्हणत असतो. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल की एखादा शॉर्ट मुद्दा असतो आणि तो कोर्टासमोर आपल्याला असं वाटतं की इट विल फिनिश विदिन 2 मिनिट्स 3 मिनिट्स, कारण जजेस ते इतक्या लेवलचे असतात की त्याच्यासाठी तो मुद्दा फार मोठा नसतो. परंतु आत्ता माझी केस निघणार, पुढचा नंबर माझा आहे, आणि अशा वेळी बोर्ड डिस्चार्ज होणं किंवा माझ्या आधीची केस ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणं, अशा काही प्रकारचे जे फेट असतात, ह्या फेट गेममध्ये प्रत्येकाचं मला वाटतं जितक्या काही कोर्ट केसेस पेंडिंग असतील इंडियामध्ये, आय थिंक सुप्रीम कोर्टमध्ये 70,000च्या आसपास कोर्ट केसेस पेंडिंग आहे आणि ओव्हर ऑफ द इंडिया म्हटलं तर खूप लाखांमध्ये केसेस आज रोजी पेंडिंग दिसतात. तर फेट हा विषय फार महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं ह्या केसमध्ये सुद्धा हा फेट कुठेतरी कळत नव्हतं की काय, आणि आता असं वाटतं की कदाचित सावित्रीच्या लेकींकडूनच हा मुद्दा कुठेतरी सॉल्व्ह होणार होता का, असं कुठेतरी वाटतं. आणि हायकोर्टमध्ये मी चार्ज घेतल्यापासून 19 तारखा लावल्या गेल्या आणि ओव्हरऑल 80 तारखा झाल्या. 2010 पासून ओव्हरऑल 80 तारखा झाल्या. मग असं होतं का की कोर्टासमोर आर्ग्युमेंट झाले नाही? तर अजिबात नाही. प्रत्येकाने प्रयत्न केला, प्रत्येक खात्याच्या लोकांनी प्रयत्न केला, गव्हर्नमेंटकडून प्रयत्न झाले. त्या वेळेचे माननीय आयुक्त होते, कुणाल कुमार सर असतील, विक्रम कुमार सर आहेत, आमचे बिनवडे सर असतील, ढाकणे सर असतील, त्या वेळेचे उपायुक्त असतील, यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले. परंतु केस आज आर्ग्यू होणार असं होपफुली वाटायचं आणि मॅटर ऍडजॉर्न व्हायचं. असं करता करता मला वाटतं जसं मॅडमने रेफरन्स दिला, मार्च महिन्यामध्ये बऱ्यापैकी हेअरिंग झाली आणि आम्हाला आतून आनंद झाला की आम्हाला अर्धा तास ऐकलं गेलं. पिटिशनरचं जसं सरांनी सांगितलं आपल्याला की त्यांचेही काही मुद्दे असतात, त्यांच्या दृष्टीने ते अतिशय महत्वाचे असतात. कोर्ट हॅज म्हणतो आपण बॅलन्स करणं, म्हणजे जरी पब्लिक पर्पज असेल, सावित्री माईंसाठी असेल, तरीसाठी पिटिशनरचं काय म्हणणं आहे हे ऐकल्यानंतरच कोर्ट न्याय निवाडा देणार होतं. त्यामुळे कोर्टाने अर्धा तास म्हणणं ऐकून घेतलं. आम्हाला असं वाटलं आता उद्या मॅटर लागणार आहे आणि आता उद्या, कारण कोर्टाचा व्ह्यू अतिशय पॉझिटिव्ह होता आणि लॉ पॉइंटच त्याच्यामध्ये इतका महत्वाचा होता की वेदर टेनंट जे आहेत त्यांना कोर्टासमोर येता येईल का भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये, आणि त्यांना जो काही महानगरपालिकेने जे ठराव केले होते ते त्यांना कॉज ऑफ ऍक्शन आहे का चॅलेंज करण्याचं, हा अतिशय महत्वाचा मुद्दा होता. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने कायदे तज्ज्ञ जे असतील
त्यांच्या दृष्टिकोनातून मी अजून एक रेफरन्स नाव अतिशय यांना घेऊ इच्छिते की आमचे कुंभकोणी सर, त्यावेळेचे ॲडव्होकेट जनरल, आणि आत्ताचे बिरेन श्रॉफ सर ॲडव्होकेट जनरल, आणि तसेच आमचे पॅनलवरचे ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी, अतिशय स्टडी त्यांनी डीप स्टडी केला होता. पान पान वाचलं होतं. मुद्दे सगळे आमचे लिगली तयार होते, परंतु प्रेझेंट करण्याची वेळ येत नव्हती. आणि 16 ऑक्टोबर हा दिवस उजाडला. हायकोर्टला गेलो. हायकोर्टला गेल्यानंतर जेव्हा हेअरिंग सुरू झालं, त्या हेअरिंगच्या मधल्या काळातच मला आयुक्तांचा फोन आला, मॅडम व्हॉट हॅपन टू भिडेवाडा मॅटर. म्हटलं सर, आर्ग्युमेंट इज गोइंग ऑन, प्लीज गिव्ह मी सम टाइम. आणि आतमध्ये गेली आणि कोर्टाचा जो एक क्वेश्चन होते त्यावेळेचे, इट वॉज सो क्विक की अंगावर काटा येतोय मला अजून पण सांगताना. इट वॉज सो क्विक की कोर्टाने विचारलं की 13 वर्ष हे प्रलंबित का होतं, व्हॉट इज द रिझन. पब्लिक पर्पजसाठी देर इज नो लिगल, म्हणजे कोर्टाचा इंटरफेरन्स असण्याची काही कारण नाही. कोर्टाचं म्हणणं होतं की शासन इज द अप्रोप्रिएट अथॉरिटी टू डिसाइड द पब्लिक पर्पज. अतिशय ठाम होतं कोर्ट. जसं जसं हे आर्ग्युमेंट होत होते, मनातून खूप आनंद होत होता की आज नक्कीच कुठेतरी आपल्याला न्याय मिळणार. संपूर्ण पुणेकरांना आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला आज न्याय मिळणार असं मनातून वाटून गेलं. आणि तरी पण पिटिशनरचे वकील अतिशय खंबीरपणे त्यांची बाजू मांडत होते. त्यांचा अजून एक मुद्दा असा होता की ह्या संपूर्ण प्रक्रियेला आता 13 वर्ष झालेली आहेत. 2011ला भूसंपादनाचे सेक्शन 4, सेक्शन 6 झालेले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता लॅप्स झालेली आहे असं सुद्धा. परंतु मीनवाईल कुठेतरी काहीतरी घटना घडलेल्या असतात. मागील कोर्टाने त्याच्यामध्ये एक जजमेंट देऊन ठेवलेलं होतं आणि हा पिरियड कुठेही काउंट केला जाऊ नये बिकॉज केस इज पेंडिंग, अशा प्रकारचं एक जजमेंट आधी याच केसमध्ये झालेलं होतं. त्यामुळे त्याचा रेफरन्स जजेसने दिला आणि डोळ्यातून आनंदाश्रू म्हणतो आपण, ते तसं माझी अवस्था झाली होती. आजही तो फील येतोय. आणि तिथून संपला. आमचं म्हणजे बाबांनी आता मगाशीच म्हटलंय की प्रशासन इतक्या वेगाने काम करू शकतं का, हा प्रश्न जो प्रत्येकाला पडतो. तर इट इज अ टीम वर्क. म्हणजे मी तर म्हणेल आमच्या शिपाईपासून, म्हणजे आज आमच्या ऑफिसमध्ये मी प्रत्येकाला त्याच्यासाठी थँक्स सांगितलं की शिपायांना कमीत कमी आम्ही सांगितलं असेल 100 वेळा भिडेवाड्याची फाईल काढ. म्हणजे आणि आता मला मेसेज पण आला की नाऊ नो मोर भिडेवाड्याची फाईल काढ मॅडम. तर हे अतिशय म्हणजे एक रोमांचक आहे असं वाटतं. संपूर्ण म्हणजे लोकांना असं वाटत असतं, कारण बाहेरच्यांचं बघणाऱ्यांचा एक हे वेगळा असतो. आणि कदाचित चळवळीमध्ये मी असताना, माझी फॅमिली असताना, जेव्हा आपण डाव्या बाजूने हे सगळं बघत असतो त्यावेळी असं वाटतं की प्रशासन काही करतंय का. परंतु ज्यावेळी मी ह्या बाजूला येऊन काम करत आहे त्यावेळी असं वाटतं प्रशासनासमोर जे दिसतं आहे तेवढेच प्रश्न नसतात. त्या प्रश्नांपेक्षा म्हणजे जर 10 प्रश्न समोर दिसणारे असतील तर 100 प्रश्न जे न दिसणारे आणि न सांगता येणारे असतात. आणि ते प्रश्न सोडवणं खरं तर चॅलेंज असतं आमच्यासमोर. आणि ते मला असं वाटतं संपूर्ण आमची टीम, माननीय महापालिका आयुक्त विक्रम कुमार सर, बिनवडे सर अतिरिक्त महापालिका आयुक्त, ढाकणे सर अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपायुक्त मॅडम प्रतिभा मॅडम, भूसंपादन अधिकारी श्वेता मॅडम, नंतर आमचे छापवाला मॅडम ज्या UD मध्ये शी इज हेडिंग दॅट डिपार्टमेंट, सचिव आहेत. म्हणजे हा, आणि सगळ्यात महत्वाचं सुप्रीम कोर्टमध्ये अपिअर झालेल्या माधवी दिवाण मॅडम. तर ही सगळी टीम जर आपण बघितली तर एक मिश्रण म्हणतो आपण, परफेक्ट मिश्रण म्हणतो, तर हे परफेक्ट मिश्रण झालं. ती ऑर्डर झाल्यानंतर उच्च न्यायालयाची थोडंसं रिलीफ झालं, परंतु मनामध्ये धाकधूक होती. गाडीत बसल्याबरोबर मी आयुक्तांना मेसेज टाकला, वी नीड टू फाईल कॅवेट सर. सर म्हटलं इमिजिएटली डू इट. इमिजिएटली त्या रात्री आम्ही फाईल करण्याचं मूव्स केले. आणि लगेच एक 5-7 दिवसानंतर आम्हाला, म्हणजे आता गेल्या एक ह्याच्यामध्ये 4/29 आम्हाला कळलं की SLP फाईल झालेली आहे. मीनवाईल आयुक्तांनी आमचा सत्कार केला होता दोघींचा. सत्कार करत असताना सर मला म्हणाले, मॅडम सुप्रीम कोर्ट में कुछ होगा तो नहीं. मतलब सर हाँ डर तो मुझे भी लग रहा है लेकिन सर कुछ नहीं होने देंगे अभी. आणि
मनात भीती वाटली की हा सत्कार तर केला आहे, ते सत्कारापेक्षा आज जे पुणेकरांमध्ये आणि संपूर्ण भारतीयांमध्ये हा जो एक आनंदोत्सव साजरा केला जातो आहे की आज सावित्री आईंना खऱ्या अर्थाने न्याय दिला जाईल. आणि न्याय दिला जाईल म्हणजे आपण कोण आलो त्यांना न्याय देणारं, पण एक सिम्बॉलिक म्हणतो जेव्हा माझी मुलगी, मॅडमची मुलगी, माझा मुलगा आणि त्याची पुढची येणारी फॅमिली हे जेव्हा ते स्मारक बघतील त्यांना कुठेतरी इन्स्पिरेशन मिळेल की येस हेच होते ते. ह्या इन्स्पिरेशनसाठी ते अतिशय महत्वाचं होतं. सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर लागलं, 3 तारखेला मॅटर लागणार होतं, प्रिपोन झालं. आम्हाला म्हणजे फसवाफसवी असते ही सगळी. आमचे वकील लोक आम्ही तसंच असतो, आम्ही कशा पद्धतीने कुठे गुणाला कसं फसवायचं आणि त्यांनी का करू नये, कारण ते त्यांच्या क्लायंटच्या इंटरेस्टसाठी ते त्यांनी 100% द्यायचं असतं. तसं त्यांच्या वकिलांनी त्यांच्या क्लायंटला 100% देण्यासाठी काही मूव्स केले. पण जसं आपल्या पटावरचा गेम चालत असतो, आम्ही 2 पावलं पुढे होतो. क्या बात आहे. आणि 2 पावलं पुढे असल्यामुळे आम्ही 2 तासात तयारी केली तिघींनी, आयुक्तांची परमिशन घेतली आणि आम्ही पोहोचलो सुप्रीम कोर्टला. सुप्रीम कोर्टला पोहोचल्यानंतर माधवी दिवाण मॅडमला ब्रीफिंग झालं आणि ज्यावेळी मॅडमने अतिशय रोमांचक पद्धतीने ते सांगितलेलंच आहे आपल्याला, पण 2 सेकंदात परत रिपीट करते. कोर्टाचं ओपनिंगच असं झालं आणि विशेष म्हणजे मला न्यायदेवतेवर एक अभिमानही वाटतो की त्या याचा मी भाग आहे. आणि जजेस जस्टिस बोपन्ना आणि जस्टिस नरसिम्हा हे 2 होते, नॉन महाराष्ट्रीयन जजेस होते. थोडीशी मनातून कदाचित असं वाटलं होतं की काय, परंतु नाही. जी पर्सनॅलिटी बद्दल आपण बोलत होतो, ज्या व्यक्तीबद्दल बोलत होतो, ही काही महाराष्ट्रापुरती लिमिटेड व्यक्ती नाही. हे वर्ल्ड वाईड म्हणतो आपण. जी आंबेडकरी चळवळ असेल, फुले शाहूंची जी चळवळ आहे, ही काही महाराष्ट्रापुरती लिमिटेड नाहीये. त्याची जाणीव झाली आणि लगेचच असं वाटलं नाही वी विल डू इट. आणि आर्ग्युमेंट सुरू झाले. संपूर्ण प्रयत्न त्यांच्या वकिलांनी केले. प्रत्येक मुद्दा जजेसने हा खोडून काढला. फार आर्ग्युमेंट आमच्या साईडने करण्याची तशी गरज नव्हती, कारण जजेस वेआर कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड की त्यांना कुठलीही केस नाहीये. भाडेकरू आहेत, ते येऊ शकत नाही कोर्टामध्ये. ओनर कुठेही दिसत नव्हते. दुसरा मुद्दा होता लॅप्सिंग ऑफ द रिझर्वेशन, तोही मुद्दा कायद्यामध्ये बसत नव्हता. आणि सगळ्यात महत्वाचा त्यांचा प्रश्न होता की 13 वर्ष प्रलंबित एखाद्या मेमोरियलसाठी पब्लिक पर्पज, स्टेट गव्हर्नमेंटला आणि लोकल गव्हर्नमेंटला अधिकार आहेत पब्लिक पर्पज ठरवण्याचे. असं असताना हे पेंडिंग का? एकूणच सगळे कॉस्ट वाढते, सगळ्या प्रोजेक्टची कॉस्ट वाढते. आता कॉस्टबद्दल बोलणं आपण योग्य नाहीये, परंतु हा शेवटी पब्लिकचाच पैसा असतो. असे प्रश्न अनेक तिथं उपस्थित झाले आणि जजेसने अतिशय 2 पॅरेग्राफचं जजमेंट आहे, फार मोठं जजमेंट नाहीये, पण सेल्फ एक्सप्लेनेटरी जे आपण म्हणतो त्या प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये नंतर पिटिशनरच्या वकिलांनी असा मुद्दा उपस्थित केला की दिवाळी सण आहे आणि दिवाळी सणाच्या वेळेला आम्हाला दुकानांमधून काढू नये किंवा आम्हाला डिस्पजेस करू नये, याबद्दल त्यांनी रिक्वेस्ट केली. अर्थातच आपणही माणुसकी दृष्टीने आणि आमच्यासाठी ते होतं की आम्हाला वकिलांनी विचारलं की काय करायचं, परंतु आम्ही काही उत्तर देण्याच्या आधीच वरून जजेसने सांगितलं आय एम ग्रँटिंग 1 मंथ टाइम, तुम्ही तुमचा वेळ घ्या 1 महिन्याचा. 1 महिन्यामध्ये तुम्ही स्वतः रिकामं करून द्या, अन्यथा ज्या मार्गाने महानगरपालिका आणि शासन रेग्युलर कारवाई करतो त्या प्रकारे कारवाई केली जाईल. आमच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं होतं की 1 महिन्याचा टाइम त्यांनाही देण्यात आलेला आहे. त्यांनीही त्यांच्या परीने आता सर्व टप्पे गाठून झालेले आहेत आणि आता त्यांनी खऱ्या अर्थाने मनापासून मला वाटतं त्यांनी हँडओव्हर करायला पाहिजे पोझिशन. आणि इथून पुढे खरं तर आता इथून एक लढा संपला आहे, आता दुसरा लढा म्हणता येणार नाही, परंतु एक नवीन टप्पा सुरू होईल या संपूर्ण याचा. आणि आपण 1-2 वर्षातच तिथे मला असं वाटतं अशा प्रकारचा प्रोग्राम आपण तिथे स्मारकामध्ये घेऊ अशी मी आशा व्यक्त करते. आणि माझे 2 शब्द आज लोकमत नाही
म्हणजे कालपासून मला वाटतं राजू हिंगे सर आहेत, तर त्यांनी आणि सरांचे आभार मानते की त्यांनी अतिशय पाठपुरावा केला आज. आणि खूप इच्छा होती मला भेटायची, खूप वर्षापासून जी इच्छा होती, आणि ती अशा प्रकारे भेट होईल याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही असं मी म्हणेल आज. आणि मी थांबवते. थँक्यू सो मच. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ॲडव्होकेट निशांनी सगळा जो घटनाक्रम सांगितला, एक मुद्दाम सांगितलं पाहिजे की अनेकदा काय होतं की फुले शाहू आंबेडकर असं म्हटलं की अनेकदा हा लढा जातीय आहे असं वाटतं की एक शक्यता असते. हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की रमाबाई डोंगरे नावाच्या एक कोकणस्थ ब्राह्मण महिला ज्यांनी हायकास्ट हिंदू विमेन नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये प्रामुख्यानं हिंदू ब्राह्मण स्त्रियांवर किती अत्याचार होता, केशवापणापासून ते सतीच्या प्रथेपर्यंत असं लिहिलं. त्यानंतर त्यांना धर्मातून बाहेर काढले गेलं आणि मग त्या रमाबाई डोंगरेंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, त्याच पंडिता रमाबाई. मुद्दा असा की तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, अनेकदा असं होतं की रमा माधव अशी मालिका किंवा असे सिनेमे आपल्याकडे विशिष्ट जातीचे लोक फार प्रेमाने पाहतात, त्यांना फार प्रेम वाटतं. पण त्यांना माहिती नसतं की हीच रमाबाई 20व्या वर्षी सती गेली, जिवंत जाळली गेली. माझा मुद्दा असा आहे की हा तुम्ही कुठल्याही जातीचे असा, ज्या प्रकारचे अत्याचार त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये महिलांवर होत होते, याच्या अनुषंगानं हा लढा कुठल्याही जातीचा नाहीये. उलट पक्षी मी असं म्हणेन, मी नेहमीच माझी मांडणी असते, मी नेहमी असं म्हणत असतो की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वाधिक काम कोणासाठी केलं असेल तर ते ब्राह्मणांसाठी केलं. त्या उलट पक्षी ब्राह्मण स्त्रियांवर जे अत्याचार जास्त होत होते, किंवा उलट पक्षी असं म्हणता येईल की ब्राह्मणेतर स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यावर अत्याचार उलट कमी होते, ब्राह्मण स्त्रियांवरचे अत्याचार सर्वाधिक होते. त्यामुळे आपण जर बघितलं की महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी जे मूल दत्तक घेतलं ते एका ब्राह्मण विधवेचं होतं. डॉक्टर यशवंत हा जो आहे दत्तक घेतलेला मुलगा तो कोणाचा होता? काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा. काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेवर तिच्या सासऱ्यानं बलात्कार केला, त्यातून यशवंत जन्माला आणि त्या यशवंताला महात्मा फुलांनी दत्तक घेतलं. माझा मुद्दा असा आहे की हा मुद्दा कुठल्याही जातीचा नाहीये, हा मुद्दा एकूणच स्त्री पुरुष समतेचा आहे. या अंगाने जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की महात्मा फुल्यांचं काम, सावित्रीबाईंचं काम हे मी मुद्दाम सांगतो यासाठी कारण अलीकडच्या कालावधीमध्ये जाती अंतर्गत चळवळी पण जातीवादी होत चाललेल्या आहे आणि त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांच्या नावाखाली पण नवा जातीवाद तयार होतो की काय अशी भीती आहे. आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळी सुद्धा जणू काही आपण ब्राह्मण विरोधी आहोत अशा प्रकारची मांडणी करत असतात. मला असं वाटतं की हा असा लढा अजिबातच नव्हता, कुठल्या स्वरूपाचा नव्हता. मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावर खटला दाखल झाला, कारण रघुनाथ धोंडो कर्वेंनी समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं आणि समाज स्वास्थ्य नावाच्या नियतकालिकामध्ये संतती नियमनाच्या अनुषंगानं ते बरेच मांडणी करत होते. तेव्हा कंडोमची जाहिरात त्यांनी केली होती. तेव्हा त्यांच्यावर आपली कुटुंब व्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि आपली सगळी संस्कृती हे भ्रष्ट करतायत म्हणून खटला दाखल झाला. तर खटला दाखल झाल्यानंतर रघुनाथ धोंडो कर्वे यांचा तो खटला, ते वकीलपत्र घेतलं कोणी? तर भीमराव रामजी आंबेडकर नावाच्या वकिलांनी. आणि बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं गेलं की तुम्ही बघितलं का आशेलाचा पत्ता काय? रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई. त्या भटवाडीतल्या मुंबईच्या याचं वकीलपत्र तुम्ही काय घेतलं? तर बाबासाहेब म्हटले की हा मुद्दा जातीचा नाहीये, हा मुद्दा मूल्यांचा आहे. आणि म्हणून हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की हा मुद्दा मूल्यांचा आहे. अशा सांगण्यात त्याची मांडणी सगळ्याच घटकांनी करणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं की ज्याप्रमाणे यांनी उल्लेख केला, ॲडव्होकेट निशांनी उल्लेख केला किंवा प्रतिभानं उल्लेख केला, श्वेतानं उल्लेख केला, या सगळ्या सावित्रीच्या लेखी आज ज्या झुंजारपणे काम करतात त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी त्या कालावधीमध्ये कुठलीही जात, धर्म, वंश असा विचार न करता केवळ मानवी मूल्यांसाठी, स्त्री पुरुष समतेसाठी जो लढा दिला तोच लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भिडेवाड्याचं स्मारक होणं ही घटना केवळ पुण्यापुरती नाही, ही घटना केवळ पेठेपुरती नाही, ही घटना केवळ महाराष्ट्रापुरती नाही, मानवी संस्कृतीसाठी ही अत्यंत महत्वाची घटना आहे. आणि म्हणून तुम्ही तिघींनी जे काम केलेलं आहे, इतिहास तुमची नोंद ठेवेल. इतिहासामध्ये याची नोंद असेल की जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हा या 3 सावित्रीच्या लेखी झुंजारपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी हे स्मारक इथे उभं केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. स्मारकं खूप उभी राहतात, उलट पक्षी स्मारकं उभी राहू नयेत असं वाटावं असा काळ आहे आता की स्मारकं बंद करा, स्मारकांची गरज नाहीये, इतकी स्मारकं उभी राहतात. पण भिडेवाड्याचा स्मारक हा मुद्दाच पूर्णपणे वेगळा आहे. तो सिंबॉलिक नाही, तो केवळ प्रतिकात्मक नाही, तो अत्यंत ऐतिहासिक असा मुद्दा आहे. अशा ऐतिहासिक संदर्भामध्ये तुम्ही ज्या प्रकारे काम केलं, इतिहास नोंद ठेवेल की तुम्ही तिघींनी या प्रकारचं काम केलं. इतिहास ही पण नोंद ठेवेल की तेव्हा लोकमत तुमचा सत्कार केला. त्यामुळे या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला बोलावलेलं आहे. तुमचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून अभिनंदन, कौतुक. राजू हिंगे आमचे आहेत, राजू हिंगे पुढे या. राजू हिंगेंमुळे या सगळ्या महानगरपालिकेचे अधिकारी अगदी योग्य वेळेमध्ये आमच्यासोबत येऊ शकल्या. तेव्हा राजू हिंगेचं सुद्धा अतिशय मनापासून कौतुक. उल्लेख केल्याप्रमाणे आमचे उद्धव धुमाळे
ते या सगळ्या प्रकारचं काम करतात. अलीकडे त्यांनी मिशिका काढली मला माहिती नाही, चकचकीत झालेले आहेत. उद्धव धुमाळेंचं पण कौतुक. दीपक भोमकर या सगळ्याचं छानपणे फेसबुक लाईव्ह करतायत, रेकॉर्डिंग करतायत. आणि आमचे ज्ञानेश्वर भंडारे, ज्ञानेश्वर भोंडे तुम्ही बातमी करताय ना, बोलते ऐका जरा, बातमी करायची तुम्हाला याची. ज्ञानेश्वर भोंडे बातमी करतायत. या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक. आणि समारोप अर्थातच डॉक्टर बाबा आढावांच्या समारोपीय निवेदनांना. डॉक्टर बाबा आढाव. माझ्या बांधवांनो, मला खूप आनंद वाटतो. आता न्यायालयीन लढायचं आहे मी ते सांगितलं सारं, परंतु या प्रश्नावर गेली काही दशकं आम्ही जी चळवळ करतो आहोत आणि जो अनुभव येत होता तो सगळा अनुभव इथं पेश करणं अवघड आहे. पण ती चळवळ होत राहिली सारखी. या प्रश्नाच्या मागे जो सार्वजनिक रेटा निर्माण करावा लागतो, त्या महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान किंवा समता परिषद सारख्या संघटना ह्या सतत ज्या झुंजत राहिल्या. आणि हे कितीतरी म्हणत असले तरी वैचारिक दुसऱ्या बाजूला जे विरोध होता, हा विरोध साधा नव्हता. आम्ही इकडे सावित्रीबाईंचा हे करतोय आणि तिकडे ते अथर्व शीर्ष गात आहे. आणि याच काळामध्ये कष्टकरी महिला सगळ्या उच्चारण सांगतात नाही, सावित्रीबाईचे लेखी म्हणून घेतात. सावित्रीच्या लेखी म्हणून घेण्यासाठी जी अहमभूमिका लागली महाराष्ट्रात, ती माझ्या दृष्टीने फार महत्वाची मोलाची गोष्ट आहे. आता ह्या सगळ्या त्यांनी बोलल्या आणि कोर्टातला सगळं सांगितलं नाही, ते कोर्टातलं नाट्य आहे, ते त्याच्या अनेक अनुभव आपण घेत असतो. पण इथे या निमित्तानं सांगायचं आहे, सावित्रीबाईंचं खरोखर वैशिष्ट्य कोणतं असेल तर त्यांनी घरामध्ये शाळा सुरू केली. हो, रात्री दिवसभर कष्ट कर आणि रात्री घरामध्ये माझ्याकडे शिकायला ये, अशा तऱ्हेचं हे अगदी वेगळे आहे. तेही कसं आहे, संबंध माळी समाजाने या कुटुंबावर बहिष्कार पुकारलेला आहे. या मुलांना अजिबात मान्यता मिळू नये, त्याला कुठलीही समाजाची मान्यता मिळू नये म्हणून फुले दाम्पत्याला स्वतः होईल करावं लागलं आणि त्या मुलाला त्याला सर्व अधिकार द्यावे लागले. आता आणखी इतिहासाचा भाग आहे. आपल्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे सगळं सांगितलं जातं, पण या घटनांचा जो इतिहास आहे तो शिकवला जात नाही. त्याला केवळ यांना मी सांगेन, केवळ दुसऱ्या बाजूनी ब्राह्मण वर्ग नाही, ब्राह्मण वर्गामध्ये सुद्धा असा वर्ग आहे की त्यांना यांचं हे पुसून टाकावं, हा इतिहास नको असं म्हणणाऱ्यांचा एक फार मोठा अतिशय आक्रमकपणे ते करतात. काय केलं बरेच विचारतात. आणि अशा या काळामध्ये हे घडलंय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही तिघींनी केलं, परंतु मी कष्टकरी समूहात आहे. मी सांगतो की भेडेवाड्याचं जे बांधकाम सुरू होईल त्यामध्ये आमच्या कष्टकरी भगिनी श्रमदान केल्याशिवाय राहणार नाही. श्रमदान आता स्वतः येतात, आमच्या कागदपत्राला काही असो नाही, ते तिथं काय असेल तर करू ते येतात, वाटेल ते आम्ही. आणि केवळ श्रमदान म्हणजे हे नाही उतरणार. माझं तो उलट मागणं आहे की तुमच्या वतीने मी मागणी करेन की लोकमत सरकार त्यांनी संपादकाने लिहावं की हे नवं जे काही बनवायचं आहे याच्यामध्ये वैचारिक त्यांचं दान मोठं असलं पाहिजे. नाही तर मग काय तिथं काय आमच्या तिथं काय इथे काय ती क्रांतिकारक घटना होती. अहो 9 मुली घेऊन शाळा काढणं आणि त्यासाठी इतकी साधी घटना नव्हती. संबंध समाजाचा बहिष्कार, आणि तो बहिष्कार इतका वाईट आहे. पुढे माळी समाजाने टाकल्यानुसार 40 वर्ष उठलेला नाही. पुढे 90 साली गेले आणि पुढे 30-32 वर्ष शाळेत तो बहिष्कार उठला, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. म्हणून मला मुद्दाम सांगायचं आहे, यासाठी सांगतो तुम्हाला, मी सांगायला आलेलो आहे की आम्हाला बरं वाटतं. आम्ही तर बाहेर रस्त्यावरच होतो ना, रस्त्यावर होतो, सारखे उपोषण करणं हे सगळं चालूच होतं. आता निदान ते, पण त्याच्यामध्ये आम्ही त्या लोकांच्या बाजूनी पण घेतलेला भाग आहे, ते मला मुद्दाम सांगायचं आहे. दुकानदार जरी असले तरी शासनकर्त्यांनी तेही त्यांचाही रोजगार आहे, त्यांचं सुद्धा पुनर्वसन व्हावं ही मागणी आम्ही केलेली आहे आणि आम्ही बोलत राहिलो होते. पण ती माणसं ते वेगळ्या तऱ्हेने करायला की जितकं ह्याला कालापरण, आणि ते नगरसेवकांना ठिकाणी जेवढं कालभरण करता येईल तेवढं करत राहिले. पण शेवटी कधी ना कधीतरी, पण हा लढा तुम्ही सर्वांनी चालू ठेवल्यामुळे आता ह्या सगळ्या जणी बोलतायत, या लढ्याशी संबंधित होते. ही आता ही बहिणी माझी भेटली बसलेली आहे. तर हे आम्ही मुद्दा आता आहे सांगतो, आमचा लढा संपलेला, या बाबतीतला भेडेवाड्यातला लढा संपलेला नाही, तो चालूच राहणार आहे, लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे
ज्या क्रांतिकारक विचाराचं नेतृत्व ती शाळा करते, ती नुसती शाळा नाही, आज शाळांचा धंदा झालेला आहे. त्या काळामध्ये धंदा नव्हता. त्या काळात असं 9 मुलींची शाळा काढणं, शाळेत मुली आणणं हे किती जीव घेणं होतं. म्हणजे त्यांना मार खात रस्त्याने येते यावर होत होतं आणि स्वतः नंतर मग एक माणूस नेमला त्यांच्या संरक्षणासाठी. पण तो काय करणार होता? स्वतःच्या पिशवीमध्ये शाळेत गेल्यानंतर रस्त्याने शेणाबाळखांनी भाजलेले पातळ धुवून शिकवता येणार नाही म्हणून स्वतःच्या पिशवीमध्ये नेसलेलं पातळ नेसायचं आणि मग नंतर शाळेत शिकवायचं. इतकं दिव्य या मुलीला मी सांगितलं, तुम्ही तुमचं ऐकल्यानंतर मला बरं वाटलं. परंतु लक्षात ठेवा, सावित्रीबाईंच्या पुढे असलेलं दिव्य विचार करा की भवानी पेठेतल्या तिथून गंधपेठेतून निघायचं आणि त्या शाळेत पोहोचायचं. वाटेत लोकांनी काय वाटेल तशी हे करायची, धर्म उडाला म्हणून सांगायची गोष्ट करायची. अशा काळामध्ये ती शाळा चालवणं आणि त्यातही तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट मुद्दाम सांगतो की जी सांगा, याबाबत आपल्या लोकांनी काय लिहायचं जाऊ द्या, पण त्या काळातल्या इंग्रज लोकांनी जे लिहिलं त्याची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आता ज्या जेल आहेत ना, तुरुंग आहेत ना, त्या तुरुंगातल्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मला असं वाटतं जेव्हा पाहायला मिळेल की सावित्रीबाई तो फोटोग्राफर सारखा प्रयत्न करतोय की बाईंचा फोटो काढावा आणि बाई त्याने नकार देतात बाई आणि म्हणून मग पाठीमागे उभं राहून त्यांनी ते फोटो काढलाय आणि ते काळा बोर्ड आणि त्याच्यावर ते अक्षर आणि सावित्रीबाई त्याच्याकडे बघतायत. मला असं वाटतं या सुद्धा संशोधनाच्या अंगाने ज्या तुरुंगातल्या ज्या लायब्ररीत त्यांची जुनी इंग्रजी पुस्तकं आहेत, या पुस्तकांच्या ती नष्ट होणार याची काळजी घ्या. कारण मी पाहिलं, आम्ही जरा पुरावा मिळायला लागला की दुसऱ्या तो नष्ट व्हायचा. तुमचा अनुभव काय मला माहिती नाही, तुम्ही वकील काय केलं मला माहित नाही, पण पुरावा मिळवला की इथं होती शाळा आहे याच्यासाठी की तो लगेच गायब दुसरा होणार. अशा कारण त्याच्यात एक काय कुठले इथे संबंध आहेत आजच्या संदर्भात बोललं पाहिजे. हिंदुत्व किंवा हे जे सगळेच धार्मिक प्रश्न आलेले आहेत या संदर्भात त्या काळामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका घेऊन काम करणं, समाजाचा बहिष्कार सुद्धा त्याला परवा न करणं, अशा एका दिव्य आणि सावित्रीबाईंचं तर काय, ती बाई माणूस आहे ती आणि तो दत्तकीतला मुलगा आहे आणि त्याला ते होईल वाचा तुम्ही. आता ते खरं सांगायचं म्हणजे ते शाळेत जाऊ दे बाकीचं, फुलेचं होईल वाचा, त्या जातीचा उल्लेख नाही. आणि जर हाय बिघडला त्याला काढून टाका, समाजाने काढून टाकावं आणि त्याला आपली कुठे ती त्यांची शेताची जागा आहे तिकडे जावं, त्या तिकडे हे करावं. हे सगळं लिहिणं मला वाटतं की आपल्याला त्या दोघांनी त्यांना विचारवंत होऊन मान्यता नाहीये, पण त्यांनी समाज घडवणीचं जे एक तत्वज्ञान मांडण्याचा कृतीतून प्रयत्न केला त्याचा हा विजय आहे. सत्यशोधक नाव दिलंय आणि सत्याच्या बद्दलचं बोलताना काय सांगितलं, अरे सत्य हाच ईश्वर आहे. सत्याचा त्याचा शोध घेत राहणार म्हणजे सत्य शोध करत राहणार, ईश्वर वेगळा नसतो. इतकी ही ब्राह्मण माणूस वादात त्यांनी पुढे लिहिलेच आहेत. आता त्याचा ब्राह्मणवाद हा त्याच्या विरोधात म्हटल्यानंतर त्याचे काय करणार, तो काही फुल्यांचा दोष नाही, ते काही दोष करत नाहीत, ते तर मानवी भूमिका घेत आहेत. आणि अशा या माणसाने केलंय परंतु याची जी क्रांतिकारकता आहे ती क्रांतिकारकता या भिडेवाड्याच्या स्मारकाच्या निमित्ताने प्रज्वलित झाली ही त्याला म्हणून मला आनंद वाटला. नाहीतर काय स्मारक होत राहतात, देवळं बांधतात, सगळे करतात, परंतु आज तो भिडेवाडा इतक्या मोठ्याच्या ठिकाणी असताना सुद्धा आणि न्यायालयाने सुद्धा त्याचा वेध घेतला, अगदी सर्वांनी घेतला. आणि लोकमतेचा आता अगदी आता त्याचा अवट्यान तुमचं सर्वांचं कसं मानलं पाहिजे की तुम्ही या सगळ्या सावित्रीच्या लेखींना आणलं आणि मला बोलून त्यांचा सत्कार केला. काय बोलावं. मी म्हणतो की माझा एकट्याचा हे नाहीये, आम्ही जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष धडपडतो या सर्वांच्याच पाठीवर तुम्ही शाबासकीचा हात ठेवलाय असं मी मानतो. ते केवळ शारीरिक श्रमदान नसेल, पुढचं बौद्धिक श्रमदान, ते तिथं काय करायचं या बाबतीत सुद्धा महिला आघाडी, या महिला सगळ्या आघाडीवर राहतील. आणि फुल्यांच्या ते स्मारक केवळ त्यांच्या नावाचं असेल, त्यांच्या विचाराचं, क्रांतीच्या नव्या तत्वज्ञानाचं. आणि त्याची आज आवश्यकता काय, आमची मार्क्सवादी मंडळी आहेत, हिंदू मंडळी आहेत,
पण जगाचा तकाच्या आता इस्रायलचं चालेल त्यात काय दिसतंय? काय दिसतंय? धर्माच्या नावाखाली तुम्ही वाटत नाही करू शकणार. ठीक आहे, तुमचं तुम्ही करा, पण तुम्ही ते काय गालावडी चालू आहे त्याचं करायचं काय? माणसात तुम्ही खुशाल मारत राहणार आणि आम्ही बघत राहणार. म्हणजे हे सगळं त्या काळात समजून घेणारा माणूस आणि तो ह्याला राणीला निरोप पाठवणार, वी आर हॅपी नेशन बट विदाउट एज्युकेशन असं म्हणत यांनी सुरुवात केली आहे आणि ती ज्योत इतकी पुढे वाढवली आहे. त्यामुळे आज आपण इथं जमलेलो आहोत. मी परत एकदा सांगतो की आमचा लढा या बाबतीतला संपलेला नाही. भारतीय संविधान बाबासाहेबांनी मंजूर केलं असलं तरी त्यात पुढे कसं आणायचं, त्यात महात्मा फुल्यांचं नाव घातलं असलं तरी ते घडलेलं नाही हे लक्षात ठेवा. पण आता भिडेवाड्याच्यामुळे एक गोष्ट होईल की ते सतत बोलवलं किंवा सांगितलं जाईल की अरे घटनेत मान्य केले आहेत ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विद्या, निष्ठा काही मान्य केली मूल्य आहे. ही मूल्यांची लढाई ती लढाई सोडून चालणार नाही, पळपुटीपणा करून चालणार नाही. तुम्हाला तो भारत त्याच्यापर्यंत घडवावा लागेल. त्याची याची याद भिडेवाडा सतत देत राहील असं माझी समजून. खूप महत्वाचं बाबा बोललेले आहेत. अलीकडे भिडे म्हटलं की भीती वाटते आणि भिडेपोटी कोणी बोलत नाही, अशी सगळी अवस्था आहे. अशा सगळ्या कालखंडामध्ये भिडेवाड्याचं स्मारक होणं, मग ज्याप्रमाणे उल्लेख झाला की सावित्रीबाईंवर दगडगोटे, शेण घोडे मारले गेले, आमच्या विश्राम घोडेंची बहीण केवळ शिकली तिथे म्हणून तिचा खून केला, अशा प्रकारची सगळी अवस्था होती. तिथे आता या प्रकारचं स्मारक उभं राहत आहे, ही खरंच फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ती अशा कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्रासोबत भारतामध्ये मणिपूर पण आहे हे आपल्याला माहिती आहे. अशा कालखंडामध्ये की ज्या कालखंडामध्ये बिल्किस बानो पण आहे हे आपल्याला माहिती आहे. अशा कालखंडामध्ये की बहुवा मोहित्रावर काय प्रकारचे आरोप होत आहेत आणि तिला काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहिती आहे. अशा कालखंडामध्ये सावित्रीबाईंचं, महात्मा फुलेंचं स्मारक होणं ही फारच महत्वाची, समकालीन संदर्भात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी म्हटल्याप्रमाणे हा केवळ एकच संदर्भ. याच काळामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व लोकसभेतलं वाढलेलं आहे. बरोबर. ज्यावेळेला भिडेवाड्याचा विषय होतोय बरोबर, त्याच वेळेला देशाच्या लोकसभेत महिलांचं प्रतिनिधित्व वाढलं जाते. म्हणून मला असं वाटतं की ती घटना अशा कालखंडामध्ये हे पुन्हा सांगत राहणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे बाबा म्हणाले की लढा संपलेला नाहीये, उलट पक्षी लढा आणखी आहे, फार वेगळ्या प्रकारचा लढा आहे आणि त्यामुळे क्रांती ज्योती प्रज्वलित होणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला तिघींचं, निशा, प्रतिभा आणि श्वेता आणि माधवी या चारही सावित्रीच्या लेखींचं फार मनापासून अभिनंदन, कौतुक. हे खूप छान काम केलेलं आहे. सो सॅल्यूट, थँक्यू. आणि आम्ही छान मोतीचूर लाडू आणलेले आहेत सेलिब्रेट करण्यासाठी. भाग्यश्री, सगळ्यांना मोतीचूर लाडू द्या. बोलवा भाग्यश्री. अंकिता, त्यामुळे मोतीचूर लाडू खाऊन आपण छान सेलिब्रेशन करू. मला बघितलं जरा तुम्ही म्हणणार का महात्मा फुल्यांचंच गाणं आहे. मला असं वाटलं की तुम्ही समारोप करताना ते म्हणताय नाही, पण तुम्ही म्हणजे बोलाच त्यानंतर मी काय करणार. तर आपण जरा मला साथ करा. जरा ऐका. सत्य सर्वांचे आधी घर, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, जगामाजी सुख सारे, जगामादी सुख सारे, हात सत्याची ती पोरे, हात सत्याची ती पोरे, सत्य सर्वांचे आधी घर, सत्य सर्वांचे आधी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजूर, आहे सत्याता
चोर गाडी बंडाचा तो नीर गाडी बंडाचा तो नीर सत्य आहे ज्याचे मूळ सत्य आहे ज्याचे मूळ करी दुर्तांची बाराळ करी दुर्दांची आवाळ बळ सत्याचे पाहुणी बळ सत्याचे पाहुनी रूपी जळे मनी बहुरूपी जळे मनी खरे सुख नटानो हे खरे सुख नटानुनी सत्य ईशावर रूप आहे सत्य ईशावर पाहे ज्योती प्रार्थी सर्व लोका ज्योती प्रार्थी सर्व लोका व्यर्थ दंभा पेटू नका व्यर्थ दंभा पेटवू नका सत्य सर्वांचे आदि घर सत्य सर्वांचे आदि घर सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते सत्यमेव जयते भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय बरं का हा ग्रुप फोटो घेतलाय काय बसलेला नाही घ्यायचं सर काय ग्रुप फोटो माणूस लाडू खातो. पहिल्यांदा तर छापल्यासाठी ग्रुप फोटो घेतो. ते ऐकतात ते ग्रुप फोटो